मित्रांनो, आपण जाऊ रायगड किल्ल्यावरती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा रायगडवरती मुक्कामाला होते, तर मुक्कामाला असल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर हमला झाला होता. मग तो हमला कोणी केला होता? जाहीर आहे, प्रस्थापित आणि ब्राह्मण हे दोन्हीच बौद्धावर हमला करू शकतात. तर सीताराम ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचे वडील, हे रायगड पुस्तकामध्ये असं लिहितात की जेव्हा सीताराम ठाकरे मुंबईहून निघाले महाडहून बस पकडून रायगडच्या जवळ पायथ्याशी एक गाव आहे, जवळ आहे, एक 20 किलोमीटरच्या अंतरावर असेल, त्या गावचं नाव मला आठवत नाही आहे. पण तेव्हा त्यांनी तिथून बैलगाडीमधून जेव्हा प्रवास केला आणि सीताराम ठाकरे जेव्हा रायगडच्या पायथ्याशी पोहोचले, तेव्हा तिथे पाचाड गावामध्ये, तर आता राष्ट्रमाता जिजामाताची समाधी पण तिथेच आहे पाचाडला, आणि ते पण महारवाड्यामध्येच आहे. तर मित्रांनो, मला असं म्हणायचं आहे की इतिहास हा लिहिला 80% खोटा लिहिला. तर हा खोटा इतिहास त्यांच्या बाजूने लिहिला, तर हे लिहिणारे कोण होते? ब्राह्मण होते, प्रस्थापित होते. तर हा इतिहास त्यांचा कशावरून? राष्ट्रमाता जिजामाताची समाधी महारवाड्यामध्ये, संभाजी महाराजांची समाधी महारवाड्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुणाला माहिती नव्हती, महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधून काढली. 80% हा इतिहास जो आहे तो, जसा मी इतिहास वाचत गेलो तसाही मला समजले की 80% इतिहास हा त्याने त्यांच्या बाजूने लिहिला. आता काय म्हणतात की बकरीमधून आम्ही इतिहास घेतला, त्याचे प्रमाण देतात, ही बकरीचा इतिहास, हे पलाण्याचा इतिहास. अरे बाबांनो, खरा इतिहास काय आहे त्याच्यावरती तुम्ही बोला ना. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय शिवराय.